स्वागत. महेंद्र चिमटेकर यांचे सुद्धा स्वागत व्यासपीठावरती स्थानापन्न आहेत. जयेश देवाचा यांचे सुद्धा स्वागत. डॉमिनिक आग्नेल कोळी यांचे सुद्धा स्वागत. डॉमिनिक पाक्या नाखवा डॉमिनिक पाक्या यांचे सुद्धा स्वागत. आणि विजय पाक्या यांचे सुद्धा स्वागत. तसेच सचिन बावकर यांचे सुद्धा व्यासपीठावरती स्वागत. सतीश खारवा हे सुद्धा व्यासपीठावरती आहेत, त्यांचे सुद्धा स्वागत कोहली ब्रदर्स आयोजित संघाकडून. थँक्यू. चला पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघतायत नागवा चषक 2025 एक अतिशय सुंदर क्रीडा स्पर्धा. आणि या क्रीडा स्पर्धेत जर पाहिलं गेलं तर आजचा 5वा दिवस फायनल डे आहे. आणि दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. दोन आघाडीचे फलंदाज फ्रँकी बाट्या जे नॉन स्ट्राईक एंडवरती आणि स्ट्राईक एंडवरती बॅटर तयार झालेत. पहिला बॉल फटका फसलाय, झेल ड्रॉप. शेवटची मॅच आहे, नॉकआउट मॅच आपण बघतायत. सेमीफायनल नंबर 1 ची मॅच आपण बघतायत. आणि अगदी या मॅचेसला तुम्ही अशा चुका केल्या ना तर कुठेतरी मग प्रेशर जाणवलं जाईल. आणि हेच पाहत असताना पहिल्या बॉलवरती कॅच उडाली होती आणि पहिली संधी सुनील जन्या या फलंदाजाला मिळाले. फ्रँकी बाट्या आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वात मोठं नाव पाहायला मिळते, परंतु सर्वात मोठी कामगिरी करावी लागेल. बॅट स्विंग प्रॉपर नव्हता, बॉल चालला मागे. बाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून आलाय. एक सिंगल या ठिकाणी प्राप्त होईल. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन टीम मैदानाच्या आतमध्ये किंग्स 11 संघाच्या माध्यमातून आपण जरूर पाहतायत. रॉडनी एक अष्टपैलू खेळाडू आहेत. कित्येक वर्ष त्याने क्रिकेट खेळले गेले. स्लोवर बॉल होता, थोडासा धीम्या टाकलेला बॉल रॉडनीला माहिती आहे, परंतु ऑब्स्टिकचा थोडासा बाहेर राहिला. हेच पंचांनी पाहिलं गेलं. आणि येस, इट इज व्हाईट बॉल असं पंचांनी जरूर घोषित केलंय. पुन्हा एकदा एक धाव येताना दिसते. संघाच्या धावसंख्येत भर, धावसंख्येत धाव पोहोचते धाव फटकावरती. ती म्हणजेच 3च्या घरामध्ये. चांगली क्रीडा स्पर्धा, आयोजन, नियोजन सर्व काही ऑल इज वेल, सर्व काही ओके मध्ये आतापर्यंत आपण जरूर बघतायत. सेमीफायनल 1 ची आपण मॅच आहे. आणि जरूर आपण त्या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर अतितटीची मॅच पाहायला मिळेल. अशोकजी राऊत सर, विशालजी नाईक सर हे दोन पंच आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू फेकून झाले, धावा फटकावर जाऊन पोहोचत आहेत. ते म्हणजे 3च्या घरामध्ये स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी जर पाहिले तर फ्रँकी टप्पा ओळखू शकले नाही आहे. त्याचं कारण आलं एक सिंगल, फेकी झाले वाईडिश. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्यात. आणि क्या बात आहे, रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती लेग बाईटच्या माध्यमातून या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. ते म्हणजे 5च्या घरामध्ये. रॉडनी जे टीमचे कॅप्टन आहेत त्यांनी सांगितले प्रत्येकाकडून आज चांगल्या अपेक्षा असतील. ओव्हर दी विकेटने ओव्हर पिच बॉल त्यावरती केले आक्रमण. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. फ्रँकी बाट्याचा तडाखा. आजच्या दिवसातील पहिला षटकार फ्रँकी बाट्याच्या नावावरती षटकार आलाय.
फ्रँकी बाट्या नाम ही कापी है. 4 बॉलमध्ये आता मात्र 11 धावा फडकावरती. थोडासा फुललेचा बॉल होता, अपील, परंतु नाही त्या ठिकाणी. पंच तितकेसेच चपळ आहेत आमचे. तुम्ही 10 जणी जरी येऊन पंचांवरती प्रेशर टाकाल, परंतु पंचांचं मी कौतुक करणार आहे. कारण की थोडंसं लेगस्टिकच्या बाहेर, ऑफस्टिकच्या बाहेर हा बॉल पिचिंग केला होता आणि त्याच त्यानं पंचाने त्या ठिकाणी जवळपास नॉट आउट घोषित केले. अशा रीतीने रॉडीच्या षटकातील 5 चेंडू फेकून झाले, धावा फडकावर जाऊन पोहोचत आहेत ते म्हणजे 11 धावा. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथात चालू असताना शेवटचा अंतिम बॉल. फ्रँकी स्टेप आउट झाले, डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. फ्रँकी बाट्याच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवरती देखील आलाय षटकार. सेमीफायनल 1 मध्ये फ्रँकीच्या नावाचा बोलबाला होतोय. संपूर्ण डगआउट खूट झालाय टीम किंग्स 11 संघाचा. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 17 धावसंख्या धावफटकावरती. थँक्यू डीजे. श्रीराम बोटीचे नाखवा मॅडी हरण्या मैदानात उपस्थित आहेत. आपलं व्यासपीठावरती स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम मदन माडे, आपल्या देखील सहर्ष हार्दिक स्वागत. क्रिकेटला एक चांगलं वळण देत असताना आपण नेहमीच मदन माडे यांना बघतायत, जे नाखवा आहेत आणि एक जबरदस्त व्यक्तिमत्व या परिसरात आपण त्यांना नेहमीच पाहतो. आम्हाला देखील त्यांच्या माध्यमातून भरपूर सपोर्ट सातत्याने राहिला गेलाय. त्यांचे शुभागमन झाले. त्यांना विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. 17 धावसंख्या धावफटकावरती फ्रँकी बाट्या आता मात्र चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. ज्या वेळेला जर पाहिलं तर यापूर्वी मॅचेस झाले होते फ्रँकीचे थोडासा नाराज राहिला होता, परंतु या मॅचमध्ये धुमाकूळ घातलाय. रन विकेटने या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत 1 बाउंसला करेक्ट करतील. एकदा कंप्लीट केलं. फ्रँकी वेगाने धावतायत आणि दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केलेली आहेत. चांगली या ठिकाणी जर पाहिले तर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. मिळतील धावा 2 आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजेच स्कोर कार्डवरती 19 धावा या धावफटकावरती. रनिंग विकेटने वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख लाईन आणि लेंथ आपल्याला सुरू पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर सर विकेट किपरच्या हातामध्ये नॉकआउट सामना आहे. जो जिंकेल थेट फायनलमध्ये पोहोचणार आहे. आणि आता मात्र कुठला संघ असेल फायनलमध्ये पोहोचताना दिसणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. इथे जबरदस्त फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. चांगला झेल टिपलाय. स्वागत झाले पहिल्या विकेटचं. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये परतावा लागेल. सुनील जाना बॅक टू दी पॅव्हिलियन. धावसंख्या 19 असताना पहिला धक्का टीम किंग्स 11 संघाला. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले आपण बघतायत. चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि पहा एक अतिशय उत्तम दर्जाचा झेल पकडलाय. 19 धावसंख्या असताना पहिला विकेट. पुढचा बॉल गोलंदाज तयार. इथे शॉर्ट बॉल होता त्यावरती केले आक्रमण. बॉल जाईल का प्रश्नचिन्ह उभं राहिलाय. जल्लोष तर झालाय किंग्स 11 कडून, परंतु आता मात्र प्रश्नचिन्ह उभं राहिले.
यस आता किती धावा असतील? षटकार 2 धावा. यस पंचांच्या इशारा 2 धावा आल्यात आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 धावा आहेत धावफटकावरती. पण आता मात्र प्रत्येक परिसरामध्ये क्रिकेटला वाव देणारे व्यक्तिमत्व पाहायला मिळतात आणि या परिसरात आपण नेहमीच चांगले चांगले खेळाडू निवडून 11 खेळाडू घेऊन अगदी जर पाहिले गेले तर एखादी क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी जातो आणि त्या संघाचं नाव आहे वसई कोलीवाडा. फुलटॉस बॉल त्यावरती केले, आक्रमण विकेट जाण्याची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक होते, प्रेक्षक म्हणून राहिले. बॉल जाईल त्यांना भेदून सीमारेषे पार. 6 धाव्यांकरिता फ्रँकी बाटाच्या बॅटमधून आलाय षटकार. डीजे उदाच्या माध्यमातून आपण एक सुमधुर संगीत सूर आपण ऐकला गेलात. लक्षात ठेवा आजच्या दिवसात जर कॅश घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राईज आदिप ज्वेलर्स यांच्या माध्यमातून. परंतु एक अट आहे, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये फॉर्म भरलेत त्यांच्यासाठी ते कॅश प्राईज नसणार आहे आणि जे सुरक्यावरती आहेत त्यांना 500 दिले जातील आणि जे सुरक्यावरती नाही आहेत त्यांना 200 रुपयाचं कॅश प्राईज. शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला बॉटमॅनचा चांगला वापर केला. विकेट जाण्याची शक्यता होती फ्रँकीची, परंतु त्या ठिकाणी सुपर्ब जर पाहिलं गेलं तर वेग घेतला आणि बॅट शेवटच्या क्षणाला स्लाइड केली. आजच्या दिवसातील पहिल्या मॅच बघता राजा शिवछत्रपती आणि किंग्स 11 या दोन संघाच्या माध्यमातून चांगला बॉल आणि पाहता पाहता जर पाहिलं तर डिक्लेरेशन झोन 1 धाव त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळते आणि या 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते 29 धावा. या धावफटकावरती 2.2 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेले आहेत. अतिरटीची मॅच पाहायला मिळते. आयवन स्टेडियमचे क्रिकेटचं मैदान ईस्ट और वेस्ट नागवा ट्रॉफी इज ऑन बेस्ट म्हणून या ट्रॉफीला आपण एक टॅगलाईन दिलेली आहे आणि सलगचं 5वं वर्ष आहे. 5व्या वर्षात देखील जर पाहिलं गेलं तर अल्लोड गर्दी या प्रेक्षकांची या मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, यंग टॅलेंट आहेत आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले गेली त्यांची देखील. ओव्हर दी विकेट फ्रँकीच्या विपक्षात चेंडू हवेत उडालाय, क्षेत्ररक्षक पोचलेत आणि विकेट गेले. फ्रँकीची विकेट आले. राजा शिवछत्रपती संघाचा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये झालाय. डगआउट देखील खुश झालाय आणि फ्रँकी आता हताश नाराज मनाने मैदान सोडावं लागेल. फ्रँकी बाटा इज आउट. फ्रँकीचा विकेट घेतला त्यामुळे ब्लॅक हाऊस कडून 500 रुपयाचं पारितोषिक जुलियससाठी घोषित केलेलं आहे. ते आमच्याकडे आहे, जुलियसने नंतर घेऊन जायचं आहे. थँक्यू. ब्लॅक हाऊस आज जर पाहिलं गेलं तर या ब्लॅक हाऊस ग्रुपने आहे ना
या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये प्रत्येकासाठी कॅच प्राइज लावले आणि ब्लॅक हाऊस या ग्रुपचे आम्ही आभारी आहोत, कारण की तुमच्या माध्यमातून जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडूंना एक चांगली संधी निर्माण झाली आणि त्याने संधीचं सोनं केलंय. आणि आज सेमीफायनल 1ची मॅच खेळताना टीम राजे शिव छत्रपती आणि त्यांच्या विपक्षात किंग्स 11 या संघाला आपण जरूर बघतायत. 2.3 बॉल फेकून झालेले आहेत. 29 धावसंख्या धावफटकावरती फ्रँकी बाटाची एक सर्वात मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये गेले आणि फ्रँकी एक जर पाहिलं गेलं तर मात्रभर खेळाडूमधून त्या खेळाडूची वर्णन नेहमीच लागलेली आहे. एक गाव एकचं फॉर्मॅट फ्रँकीने नेहमीच चांगलं खेळलेलं देखील आहे, परंतु त्याची विकेट गेले. तुम्ही यापूर्वी किती चांगले खेळलात, तुम्ही किती चांगलं खेळतायत, तुमच्या नावावरती किती मॅन ऑफ द सिरीज आहे, तुमच्या नावावरती किती उत्कृष्ट गोलंदाज आहे, फलंदाज आहे, ते मात्र पाहू शकत नाही आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर आज तुम्हाला बेस्ट द्यायचाच आहे, कारण की इथून जर पाहिलं तर नॉकआउटचा सामना आपल्याला जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अराउंड विकेटने वेगवान तेज सरा राईन होती. अगदी जर पाहिले गेलं तर ऑफस्टिकला थोडासा हलकासा बाहेरून गेला आणि त्याच कारणासर पाहिले तर डॉट बॉल येतोय. जुलेस पुन्हा एकदा आपण बघतायत ऍक्शन रिप्ले. थोडासा हलकासा कट होणारा बॉल होता आणि सर विकेट किपरच्या हातामध्ये जुलेस खारवा. इथे शॉर्ट बॉल ऑन साईडला बॉलला वळवले गेले. बॉल चालला तो म्हणजे लॉंग ऑनला. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक आले, थोडंसं फंबल झालं, एकदम कंप्लीट केलंय. दुसरीचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी थांबवलं गेले. 3 ओव्हरचा खेळ अगदी जर पाहिलं गेलं तर इथून देखील एक बॉल फेकावं लागेल, म्हणजे 5 बॉल फेकून झाले. 30 धावसंख्या धावफटक्यावरती 2 गडी बाद किंग्स 11 संघाला बघतायत. रॉडनीच्या षटकात पहिल्या षटकात धावा गेल्या 17, तिथून जर पाहिलं तर दुसऱ्या षटकात 11 आल्या आणि आतापर्यंत चौथ्या षटकात जुलेश खारवा क्या बात आहे, अफलातून गोलंदाजी, 1 गडी बाद, 2 धावसंख्या आतापर्यंत खर्च केलेली आहे. ओहो, हाफ ट्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॉल मागे निघून चाललाय आणि येस धावा मिळतील. त्या ठिकाणी 1 की 2 पंच, येस 2 धावा आणि अशा रीतीने 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते 32, 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना किंग्स 11 या संघाला आपण बघताय. दिव्य डीजे उरातला संधी ड्रीम्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेणार आहोत आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येणार आहोत. थँक्यू.
पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर किंग्स 11 प्रथमतः जर पाहिलं गेलं तर बॅटिंग करत असताना तर संघाची धावसंख्या धावफटकावरती 32. 2 गडी बाद. मेलविन आणि राकेश ही जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फुल टॉस बॉल आहे. ऑन साईडला बॅट्समॅनचा पूर्ण वापर केलेला आहे. क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली. एकदा कंप्लीट केल्या. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. विकेट जाण्याची शक्यता होती परंतु नाही. त्या ठिकाणी सुखरूप बॅटर पोहोचले गेलेत. सुखरूप बॅटर त्या ठिकाणी पोहोचले गेलेत आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 33 झाले. अराउंड विकेट यावेळेला जर पाहिलं गेलं तर चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत क्या बात आहे. एका हाताने झेल. अगदी जर पाहिलं गेलं तर चेंडू पकडला गेला आणि त्याच एका हाताने फेकला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आले स्वतः गोलंदाज त्याने देखील एका हाताने जर पाहिलं गेलं तर चेंडूला अडवलं गेलंय. आज मजा येईल. ज्याप्रमाणे हे संघ फायनलमध्ये पोहोचताना दिसतीलच. इथे फटका ऑन साईडला डीप विकेटला क्लिअर होणार नाही आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले मिस्टर जॅक्सन आणि जॅक्सनने टिपला एक सुंदर झेल. मैदानाच्या आतमध्ये तिसरा धक्का बॅटिंग करत असताना किंग्स 11 टीमला आणि जाईल खात्यामध्ये विकेट. ते म्हणजेच गोलंदाज संदेश. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. प्रत्येक परिसरामध्ये जर पाहिलं गेलं तर स्पर्धा आहेत आणि आज टेनिस बॉल क्रिकेटचा वेग देखील तेवढा वाढलेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिलाच बॉल लाऊड अपील त्या ठिकाणी केलेली होती परंतु आता बेल्स पडलेला नाही आहेत. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, काय घडेल आता हे पाहणं महत्वाचं राहील. बॉल जर इस्टर्नवरती लागतोय परंतु नियम आहे जर बेल्स पडली नाही तर विकेट नसतो. परंतु आता काय घडेल. एक धाव तर डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून जरूर प्राप्त होईल. पहा लक्षात ठेवा ज्या वेळेला बॉल जर स्टंपला लागतोय हे पहा अगदी अपील लाऊड होती आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 36 धावा. 36 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. मेलविन ऑन स्ट्राईक 5 बॉल खेळलेत त्यांनी 5 धावा त्याने बनवले गेलेत. अगदी जर पाहिले गेलं तर फ्रँकी बाटे आउट झाल्यानंतर थोडंसं दडपणामध्ये संपूर्ण खेळाडू खेळताना दिसत आहेत परंतु एखादा मोठा फटका आला ना तर नो डाऊट अबाउट इट किंग्स 11 कमबॅक करू शकते. ऑन साईडला चांगला फटका खेळला. बॉटमॅनचा बरोबर वापर केला. कावकोना क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. हुलकावणी देत असताना 3 क्षेत्ररक्षक प्रेक्षक म्हणून राहतील. बॉल वेगाने प्रस्थान होईल. 4 धावांकरिता मेलविनच्या बॅटमध्ये आलाय चौकार. करत होते परंतु
प्रयत्नाला त्या ठिकाणी कुठेतरी यश मिळाले नाही आणि त्याच कारणाचं बॉलिंग गेला चौकारेकरिता. 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 40 झाले. 3.5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेले आहेत. 12 वाजून ठीक 33 मिनिटं झालेली आहेत. सेमीफायनल 1चा आपण आज सामना बघताय आणि पाचू बंदर, वसई, कोलीवाडा असो किंवा इतर जे किनारपट्टीवरती आपण गावं पाहतो त्या ठिकाणी असं क्रिकेट पाहायला मिळते की फक्त फायनल डेच्या दिवसात 3 मॅचेस किंवा काही काही ठिकाणी तर फक्त आणि फक्त फायनल असते. आम्ही नेहमी पाहिलेत आणि पंचांच्या इशाऱ्याला लेगबाईज 1 धावे ठिकाणी मिळताना दिसेल. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. 41 धावा, किंग्स 11 3 गडी बाद. त्यासाठी 250 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक कॅचसाठी ब्लॅक हाऊस कडून. थँक्यू. प्रेक्षकांना सुद्धा कॅश प्राइज असेल. आपल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर 500 रुपये. सुडका जो नेसून असेल त्याने जर कॅश घेतला तर आदिप ज्वेलर्स कडून त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आणि विदाऊट सुडक्यावाल्याला 200 रुपयाचं पारितोषिक. आणि ज्या लोकांनी या टुर्नामेंटमध्ये सहभाग घेतलेला, रजिस्ट्रेशन केलेलं, त्यांच्यासाठी ही संधी नाही आहे. थँक्यू. म्हणजेच आपली परंपरा जो जोपासेल त्याला 500 आणि आपली परंपरा जो जोपासणार नाही त्याला 200. म्हणजे चांगली गोष्ट आहे. मी आदिप ज्वेलर्सचे कौतुक करेन कारण की त्यांनी एक त्यांचं माइंडसेट असेल याच प्रकारे आपल्या कॅशपेर लावायचं आहे आणि या फायनल डेमध्ये त्यांच्या माध्यमातून कॅशपेर लावण्यात आले. गौरव म्हात्रे असतील, किंग्स 11 जिंकणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. जॅक्सन मुरली खांडे यांच्या माध्यमातून देखील माय बेस्ट प्लेयर मिल्टन कोहली आणि बुशकाव ऑल द बेस्ट मिल्टन अँड ऑल टीम यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा दिल्यात. म्हणजेच प्रत्येक जण आता मात्र लाईव्हच्या माध्यमातून जोडले असतील, नो डाऊट अबाउट इट. परंतु जेवढ्यांना या मैदानावरती येऊन पाहून आम्हाला खुशी होईल ना तेवढी लाईव्हवरती नाही. म्हणून प्रत्येकाने या ठिकाणी यायचं आहे. धावा धाफडकीवरती 41. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आहे. 41 ही धावसंख्या आणि 3 गडी बाद झालेले आहेत. पहिल्या डावाचा खेळ आपण बघतायत. सेमीफायनल नंबर 1 यांना आपण जरूर पाहतायत. सागर मुंबईकर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील वेलकम. शीतल स्पोर्टचे प्रूफ रायडर आहेत आणि आमचे एक जवळीक मित्र म्हणून आपण सातत्याने पाहतायत त्यांना. शीतल स्पोर्टचे प्रूफ रायडर सागरजी मुंबईकर, आपलं देखील स्वागत आहे या नागवा चषक 2025 मध्ये. फुलटॉस बॉल ऑन साइडला केल्या प्रहार. 2 क्षेत्ररक्षक राहतील प्रेक्षक बनून. रॉडनीला बीट करत असताना बॉल थेट मैदानाच्या पलीकडे. एका टप्प्याचे सायने धावा मिळतील 4. येतोय नागवा ट्रॉफीतील आणखीन एक चौकार. धावसंख्या 45. इथे फुलटॉस बॉल आहे. ऑन साइडला चांगला फटका खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक आता पोहोचतील आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये रनिंग मिडविन द विकेटच्या जोरावरती 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि काय घडेल, विकेट जाईल. फलंदाज होतील बाद. तिसरी धाव घेताना फलंदाजला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. हा 4था धक्का असेल बॅटिंग करत टीम किंग्स 11 संघाला. विकेट.
आपण ते पाहणार आहात ऍक्शन रिप्ले वरती JTC वरती आपण पाहू शकतात. येस, जो आपला हाताचा पंजा आहे आणि त्यामध्ये बॉल घेऊन डायरेक्ट आपण एस्टँडवरती बघतायत म्हणजे फलंदाज आउट असेल. डाऊट होता तो क्लिअर गेला. JTC वरती आपण जाऊ शकता. JTC वरती जाऊन आपण पाहू शकता विकेट फलंदाज होतील बाद. थँक्यू डीजे. स्मार्ट बावरची टॉमसन व त्यांचे सहकारी यांचे हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक, सर्व मान्यवर, सर्व खेळाडू, सर्व आयोजकांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम सुस्वागतम करतोय. 3.4 चेंडू फेकून झालेत आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर इथे चेंडू हवेत उडालाय. फटका, बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. लांबच लांब मारलाय, उत्तुंग मारलाय, भव्य दिव्य मारलाय, षटकार. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आक्रमण केले. फटका इथे मिस टायमिंग झाला. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक सलक्षा 2 बॉल वरती गॉडसन भावल्याचा प्रहार. चेंडू सीमा रेषेपार, षटकार. नागपूर चषकामध्ये जर पाहिलं गेलं तर भरपूर प्रेक्षकांची गर्दी. 2 बॉल 2 षटकार आलेत. धीम्या गतीने टाकलेला बॉल होता. फटका हवेत आहे. बॉल जाईल डिक्लेरेशन झोन. एकच धाव त्या इकडे प्राप्त होईल. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते. 60 धावा, 60 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. चेंडू फेकून झाले मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 5. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. धावा जर पाहिले तर 60 झाल्यात. चांगली धावसंख्या किंग्स 11ने बनवले. मजा येईल, मजा येईल. ही मॅच पाहण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक उपस्थित झालाय कारण की त्यांना माहित आहे, उत्सुक आहे या मॅच साठी. शेवटचा बॉल ऑन साइडला स्विंग झालाय. कॅच झाल्याची दाट शक्यता. विकेट जाईल आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले गेलं तर पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावाच्या शेवटच्या बॉलवरती आले विकेट. किंग्स 11ची संघाची धावसंख्या झाले 60. 61 करायचे आहेत प्रतिस्पर्धी संघ राजा शिवछत्रपती या संघाला. कमॉन डीजे.
थँक्यू डीजे. आपल्या व्यासपीठावरती स्मार्ट बावर्ची चे सदस्य श्री टॉमसन भुताव हे उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान चिन्ह देऊन मान सन्मान करत आहोत. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. थँक्यू. चला दोन्ही टीमला विनंती करतोय सेमीफायनल नंबर चा आपण मॅच सुरुवात करणार आहोत. विकास 11 आणि माही 11. विकास 11 आणि माही 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच त्वरित यायचं टॉस आपण करणार आहोत. विकास 11 आणि माही 11. थँक्यू. आपल्या व्यासपीठामध्ये क्लेटस बोटीचे नाकवा सतीश खारवा हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान चिन्ह देऊन मान सन्मान करत आहोत. थँक्यू. यस मॅच संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आले. यस दोन्ही टीम्स टॉस आपण या मॅच नंतर करणार आहोत. यस थँक्यू. येस मैदानाच्या आतमध्ये फलंदाज जातील परंतु 2 मिनिटं आपण मॅच थांबवायची आहे. पाच आपले फ्री हिट
प्रत्येक बॉल, प्रत्येक ओव्हर, प्रत्येक गोलंदाज, प्रत्येक फलंदाज काहीतरी आज नवीन आहे, काहीतरी आज वेगळं आहे. परंतु JTC लाईव्ह देखील त्या प्रत्येक क्षणासाठी आतुरतेने वाट पाहते आणि आमचे प्रेक्षक देखील तेवढ्याच आतुरतेने वाट पाहत आहेत. No ball call. Get ready for the free hit now. हिटची संधी मैदानाच्या आतमध्ये चालून आले. बॉल तयार. ओव्हर दी विकेट आहे. फटका इथे लाजवाब आहे. बॉल जाईल थेट आयवा स्टेडियमच्या बाहेर. षटकार. नक्कीच जाईल. सचिन भुताव याच्यासाठी पारितोषिक. लागोपाठ जर 2 विकेट घेतले तर सचिन बावकर कडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि रॉडनीने 3 चेंडूमध्ये लागोपाठ 3 षटकार लावले तर ब्लॅक हाऊस कडून 1000 रुपयाचे पारितोषिक. थँक्यू. प्रत्येकांसाठी पारितोषिक आहेत, परंतु या ठिकाणी फलंदाज देखील ती पारितोषिक स्वीकारली पाहिजे. षटकार चौकार त्याच्या माध्यमातून आले पाहिजेत. चांगला बॉल आहे, वेग बॉल, परंतु ऑब्स्टिकच्या थोडासा बाहेर. आणखीन एक वाईट बॉल जल्लोष झालाय राजा शिव छत्रपती टीमच्या डगआउट मध्ये. ही कौतुकास्पद बाद आहे, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिले गेलं तर सेमीफायनलची मॅच आपण बघताय. जो जिंकेल तो थेट नागवा चषकाच्या फायनल मध्ये पोहोचणार आहे. ओव्हर दी विकेटने फटका इथे हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. जीवाची आकांक्षा न करताना आम्हाला फक्त मॅच जिंकायची आहे हेच त्याने पाहिलं. जबरदस्त. आमच्या संघाला फायनल मध्ये पोहोचवायचं आहे. 100% द्यायचं आहे. प्रयत्न केले त्या ठिकाणी, परंतु थोडेसे क्षेत्ररक्षण अयशस्वी राहिले. JTC लाईव्हच्या मध्ये आपण बघतायत थोडासा पुढे बॉल होता, कॅच झाली होती, परंतु कॅच ड्रॉप. अशा रीतीने धावा फटकावरती. चेंडू किती फेकून झालेत आता? 2च बॉल फेकून झालेत आणि 10 धावा खर्च केल्यात. शॉर्ट बॉल रॉडनीने केले आक्रमण. रॉडनीची विकेट जाण्याची दाट शक्यता, परंतु बॉल थांबणार नाही. बॉल जाईल क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत असताना 1 बाउन्स ओव्हर दिलो. चौकार. बॅटिंग करतोय त्याच्या सोबतीला आपण बघतायत मॅक्सन. कडक बॅटिंग तो देखील करतोय. पंचांना काहीतरी डाऊट आहे, तो क्लिअर जरूर केला जातो. येस, थँक्यू. ओव्हर दी विकेट. रॉडनीचा फटका हवेत. क्षेत्ररक्षक पोचतायत, परंतु बॉल थांबणार नाही आहे. रॉडनीच्याच नावाची चर्चा मैदानाच्या आतमध्ये होताना दिसते. रॉडनीच्या बॅट बदलाला आलाय. षटकार. पोचूया असं आयोजकांनी सूचना दिली. 20 धावा फटकावरती. आता काय असेल? मंक्याट विकेट. आमचे पहा पंच अग्रेसिव्ह आहेत, त्या ठिकाणी तत्पर आहेत आणि रिव्ह्यूची मागणी आता मात्र रॉडनीच्या माध्यमातून झालेली आहे. येस, पंच कुठलाही या ठिकाणी अगदी जर पाहिले गेले तर रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न पंचाच्या माध्यमातून राहिलेला आहे.
आता येस पंच, एक मिनिट आपण इथे जर आलं तर बरं होईल, कारण की या ठिकाणी मंकड विकेटसाठी रिव्ह्यू असेल का हा? यस 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 पंच, आपणच या ठिकाणी यायचं आहे, कारण की यस विशालचे नाईक किंवा एक पंच या, कारण की हा निर्णय तुमच्याकडून ऐकायला आवडेल आम्हाला, कारण की इथे तर थर्ड अंपर तर नाही आहेत, आयोजक देखील आहेत, परंतु तेवढे त्यांना नियम माहीत नाही आहे, आम्हाला माहीत आहे, परंतु आम्ही डायरेक्टली सांगू शकत नाही आहेत, म्हणून पंच उपस्थित झालेत विशालजी नाईक. यस पंचांचा इशारा आला तर पंच आतमध्ये येतील, त्यानंतर दोन्ही पंच एकमेकांची विचारपूर करतील आणि त्यानंतर निर्णय देतील. पंचाने तर पाहिलंय काय निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला नाही अजून, पंच आतमध्ये जातील, ते निर्णय देतील, तोच निर्णय अंतिम राहील. यस रॉडनी, आपण देखील दखलता घ्यायची आहे, कारण की आपण देखील पाहिले हे पंच नेहमीच भरपूर मोठमोठ्या स्पर्धा करतायत आणि त्यांच्यासाठी ही देखील एक मोठी स्पर्धा असेल, आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर आता दोन्ही पंच येतील, विकेट असेल किंवा नसेल, विकेट आली तर जल्लोष होईल किंग सिल्वेमध्ये, विकेट नाही आली तर राजा शिव छत्रपतीमध्ये जल्लोष होईल. पहा भरपूर क्रुशियल मुवमेंट आहे, त्यानंतर त्याचमुळे पंच देखील टाइम घेत आहेत, कारण की कुठल्याही संघाच्या विरोधात न जाता एक चांगला निर्णय आपण द्यायचा आहे. आणि यस पंच, यस फलंदाज आउट, विकेट, फलंदाज बाद होत आहेत, किंग्स 11 मध्ये झाला जल्लोष, पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये, मॅक्सॉन बॅक टू दी पव्हिलियन. विकेट जात असताना मॅन ऑफ द सिरीजची आपण बघतायत जी सायकल आहे ती देखील या ठिकाणी आलेली आहे, म्हणजे आता प्रत्येक खेळाडू ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये उतरेल त्याची नजरा या ट्रॉफीवरती, त्यांच्या नजरा या सायकलवरती असतील. ॲक्शन रिप्ले आपण बघतायत जेटी सेल्यावरती, ॲक्युरेट बॉल, विकेट जात असताना आपण बघतायत मंकड विकेटच्या माध्यमातून पहिला गडीबाद झालाय, आणि पहिला गडीबाद कोणी केलाय तर सचिन भुताव या गोलंदाजाने पहिला विकेट घेतलाय. 5 चेंडू फेकून झालेत, 20 धावा फटकावरती सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस पंच, बॉल काउंट असेल का? यस नाही, पंचांचा इशारा आलाय, म्हणजेच यस 4च बॉल झालेत या ठिकाणी जर पाहिले तर फेकून, आणि धाबा फटकावरती जाऊन पुजतायत त्या म्हणजे 20च्या घरामध्ये. स्ट्राईक एंडवरती असेल रॉडनी, आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतं फलंदाज संदेश आलेत नवीन बॅटर, रॉडनी आहेत, सन्मान दिलाय, चांगला स्ट्रोक टॅकल केलाय, विकेट जाण्याची शक्यता. ओहो काय घडलंय, फ्रँकीने तर जल्लोष केलंय. आता पुन्हा एकदा जाऊयात थर्ड रूम मध्ये, काय घडेल.
यस, फलंदाज नॉट आउट. कारण की ज्या वेळेला फ्रँकीवरती थ्रो झाला, अगदी फ्रँकी एस्टेच्या मागे होते, फ्रँकीने बॉल लावत असताना त्या अगोदरच जी बॅट होती ती स्लाइड झाली आणि क्रीजमध्ये व्यवस्थित पोहोचले. आणि आता मात्र एक निष्केचा श्वास घेतला असेल संदेशने, कारण की मैदानाच्या आत नवीन दाखल झाले होते. पहिल्या बॉलवरती विकेट जाण्याची शक्यता त्यांची होती रनआउटच्या माध्यमातून, परंतु तसं काही घडलं नाही आहे. 5 बॉल फेकून झाले, 21 ही धावसंख्या, 61 टार्गेट होतं. आता मध्ये करायचे आहेत तुम्हाला 25 बॉलमध्ये 40 धावा. 25 बॉल आणि 40 धावांचं समीकरण. चांगला फटका आहे, चांगला ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक आहेत, एका हाताने पण अडवण्याचा प्रयत्न केलाय. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. एक गडी बाद 21 ही धावसंख्या. बॅटिंग करत असताना राजा शिवछत्रपती संघाला बघतायत. येणारे 24 बॉल, लक्ष असेल 40 धावांचं. 24 चेंडू 40 धावा. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक टेनिस बॉल क्रिकेट पटलावरची एक अद्वितीय क्रिकेटची स्पर्धा, वसई कोलिवाडा परिसरामध्ये एक नामांकित क्रीडा स्पर्धा, नागवा चषक 2025. थँक्यू डीजे, वेलकम बॅक. काय संगीत डीजे उराजच्या माध्यमातून वाजवली जात आहेत. मी कौतुक करेन डीजे उराज हिमालय पाटील यांच्या, कारण की ज्याप्रमाणे नेहमी ज्या ज्या ठिकाणी त्यांना बोलवलं जाते एक क्लिअर साऊंड सिस्टीम त्यांच्या माध्यमातून जरूर राहते. आम्ही समालोचक मित्र जरूर त्यांचे आम्ही नेहमीच कौतुक करतो. फ्रँकी बाट्या त्याच्या विरोधात पहिला बॉल, फटका फसला हवेत. काय कॅच घेतलाय, प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या त्या कॅचसाठी. पलटवार झालाय मैदानाच्या आतमध्ये. फ्रँकी बाट्याने घेतलं पहिल्या बॉलवरती विकेट. रॉडनी बॅक टू दी पवेलियन, गॉन. मार्क बुताव याने जर एक कॅच घेतला तर टायटन्स कंपनीकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल मार्क बुतावसाठी. विकेट जात असताना मैदानाच्या आतमध्ये रॉडनी यांना परतावं लागते. डेगावची दिशेने 2 गडी बाद 21 ही धावसंख्येचा फटकावरती. 23 बॉल करायचे आहेत, इथून देखील 40 धावा. फ्रँकी बाट्या, अपेक्षा आहेत या मॅच मध्ये भरपूर त्याच्याकडून, परंतु इथे पहा, वा 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 काय फटका खेळलाय. रेनॉल्ट नाम ही काफी है, षटकार आलाय. स्वैग से करेंगे, सबका स्वागत. बोलवता फ्रँकीच्या विरोधात केले आक्रमक. 27 धावसंख्येत फटकावर जाऊन पोहोचते. पुढचा बॉल होता फुल टॉस, झालाय मिस. विकेट किपरला बीट करत असताना बॉल मागे. लेग बाईच्या माध्यमातून एक सिंगल येईल. एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 28 धावा फटकावरती. आता मात्र जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त मॅच पाहायला मिळेल.
संदेशांना आपण जरूर पाहतायत. संदेशच्या माध्यमातून जर पाहिले गेले तर आत्तापर्यंत एक बॉलमध्ये त्याने 0 धाव केलेली आहे आणि ज्याप्रमाणे आपण बघतायत त्यांना देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. फुलटस बॉल त्यावरती केल्या प्रहार, क्षेत्ररक्षक आले, त्यांनी टिपलाय झेल. मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक जर पाहिलं तर 3, 28 धावसंख्या असताना रोनाल्ड बॅक टू दी पॅव्हिलियन. परंतु पंच रिव्ह्यू देखील त्याकडे सांगितलेला आहे. पहा पंच तत्पर आहेत. जर एखादा निर्णय त्यांच्या बाजूने येताना दिसत नाही परंतु लगेच रिव्ह्यू ची मांग करतायत आणि आमची JTC लाईव्हची टीम तर तयार आहेच. यस पंच हा बॉल नो नसणार आहे. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते कारण की बॉल जो होता तो जर पाहिलं तर वरती जाणार नव्हता, कमरेपेक्षा खाली होता आणि बॉल जर सुटला असता तिथून तर कदाचित एस्टर्नवरती देखील लागला असता. ऑफस्टिकवरती भेदणारा बॉल होता आणि हेच पाहत असताना जर पाहिलं तर विकेट जात असताना मैदानाच्या आतमध्ये तिसरा धक्का, 28 धावसंख्या. हे आपण ॲक्शन रिप्ले पाहू शकतायत JTC लाईव्ह या स्क्रीनवरती. कम ऑन DJ. जर पाहिलं तर फ्रँकीची ओळख आहे एक बेस्ट ऑलराऊंडर मधून आणि 30 साध्य करत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगला बॉल होता परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर अपील होती परंतु नाही त्या ठिकाणी पंचांचा इशारा आला वाईट बॉल. यस 1+1. यस दोन्ही संघाला विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी या पुढच्या मॅचचा यायचं आहे. चांगला बॉल होता, अपील त्या ठिकाणी झाले आणि फलंदाज OUT आउट झालेत. धक्का क्रमांक 4 टीम राजा शिवछत्रपती संघाला विकेट. या परिसरात एक नामांकित क्रीडा स्पर्धा नागवा चषक 2025 30 धावांच्या फटक्यावरती लागल्या गेल्या आहेत. 31 धावा इथून देखील करायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये अतितटीची मॅच पाहायला मिळते. अजून देखील जर पाहिलं गेलं तर भरपूर प्रेक्षक वर्ग JTC लाईव्ह वरती भरपूर प्रेक्षक वर्ग या ऐवा स्टेडियम मध्ये उपस्थित होत असताना या प्रत्येक व्यक्तिमत्वांचं प्रत्येक खेळाडूंचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पुढचा बॉल गोलंदाज तयार फ्रँकी. फ्लेनचा बॉल होता ऑन साइडला बॉलला वडवला गेला. बॉटमॅनचा भरपूर वापर केला. फ्लिक केल्या बॉलला. बॉलचा लॅडी बाकवास कव्हर गेला. एकच सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल असे नाही ते 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या जर पाहिले तर 31 धावा फटक्यावरती लागल्यात म्हणजे 61 पाठलाग करत असताना अर्धा पल्ला तर गाठलेला आहे. येणारे बॉल म्हणजे इथून देखील पाहायला मिळतील 18 बॉल मध्ये करायच्या 30 धावा. 18 चेंडू 30 धाव्यांचं मॅचचं समीकरण. कोण जिंकेल कोण हारेल, जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये पोहोचेल. नागवा चषकाचा तो संघ कुठला असेल, राजा शिवछत्रपती असेल की किंग्स 11, थोड्याच वेळात पर्यंत माहिती पोहोचेल. ऐकूया डीजे उराच्या माध्यमातून एक समुद्र संगीत.
आणि ऑस्टिनचं कौतुक करावं लागेल. ऑस्टिन जर पाहिलं गेलं तर एक जबरदस्त फलंदाज आहेत आणि संदेशला आपण जरूर बघतायत. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत त्याला बीट करत असताना बॉल वेगाने निघून जाईल आणि डिक्लेरेशन झोन 2 धावा त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळतील आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येचा फटकावरती 33च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. चला पुढच्या मॅचसाठी रेडी राहायचं आहे. विकास 11 आणि माही 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. आमचे नागवा देखील उपस्थित झालेले आहेत आणि नागवांच्या शुभ हस्ते आपण नेहमीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत टॉस करत आहोत. इथे फटका चांगला आहे, बॉल जाईल लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक पोहोचतील, 1 धाव कंप्लीट केले, पंचाचा इशारा आलाय, नो बॉल. म्हणजेच फ्रँकी वादविवाद करायचा नाही प्लीज, कारण की टप्पा थोडासा क्लॅम होता आणि त्याच कारणाचं पंचाने पाहिलं नो बॉल इशारा दिला आणि पुढचा शेंडू असेल तो म्हणजेच फ्री हिट. No ball call. Get ready for the free hit now. नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि अगदी जर पाहिलं तर सायरन देखील वाजले जेटीसी वरती, म्हणजे पुढचा चेंडू असेल फ्री हिट. एक मुक्त फटका खेळण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये. जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून नागवा चषक आपण बघताय, गेल्या 5 दिवसापासून त्यांचं काम चांगलं राहिलेलं आहे. मृणाल म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत आज जर पाहिलं गेलं तर प्रत्येकांना हे टेलिकास्ट आवडले त्यांचं. इथे शॉर्ट बॉल त्यावरती केले आक्रमण, बॉल जाईल थेट मैदानाच्या बाहेर. राजा शिव छत्रपती डगआउट्स मधून जल्लोष आलाय षटकार. जर पाहिले गेले तर षटकार आलाय. 41 धावा फटकावरती 20 धाव्यांचं समीकरण. आता असं म्हणावं लागेल राजा शिव छत्रपती अगदी जर पाहिलं गेलं तर आता मॅच जिंकण्यासाठी सज्ज झालेला आहे, कारण की चांगली बॅटिंग ते करतायत मैदानाच्या आतमध्ये. संदेशच्या बॅटमधून षटकार आलाय. पुन्हा एकदा बॅटची काढा घेतली, बॉल चालला मागे, एक सिंगल या ठिकाणी प्राप्त होईल. संघाची धावसंख्या 1च्या माध्यमातून जाऊन पोहोचते 43 धावा, 4 गडी बाद 2 पूर्ण. जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकून झालेले आहेत, ते म्हणजेच 3 चेंडू फेकून झालेत आणि 42 धावा या धावफटकावर लगावले गेलेत. 42 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 61 टार्गेट होतं, आतापर्यंत 42 झालेत. सुरळीतपणे आतापर्यंत चांगल्या रीतीने बॅटिंग करत असणारे संपूर्ण खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. यापूर्वी आपण पाहिलं संदेशचा तडाखा, आता आला ऑस्टिनच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. कॅश प्राइज नाही, जर दुसरा खेळाडू जर खेळला नसेल तर त्याच्यासाठी प्राइज आहे. आपलं तुम्ही आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. थँक्यू. 48 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटची कडा घेत असताना पंचाने इशारा केलाय, बॉल चालला मागे, डिक्लेरेशन झोन. अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकून झालेले आहेत. षटक क्रमांक 3ऱ्याचा खेळ या ठिकाणी जर पाहिलं तर 5 बॉल आतापर्यंत फेकून झालेत. 13 बॉलमध्ये करायचे 12. 13 बॉल करायच्यात 12 धावा. ही मॅच जिंकण्यासाठी टीम राजा शिव छत्रपती या संघाला काय पाठलाग केलाय. 61चा पाठलाग होता, कुठलाही दबाव कुठलाही प्रेशर न घेताना चांगली बॅटिंग केली आणि त्याच कारणाचा आज फ्रंट फूटला आलाय संघ. बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहेत. डिक्लेरेशन झोन मिळणार आहे त्या ठिकाणी 1च धाव. आता मात्र येणारे चेंडू असतील तुमच्याकडे जर पाहिलं गेलं तर 12 मध्ये करायचं तुम्हाला धावा. टोटली जर पाहिलं तर 11. 12 चेंडू 11 धावा. प्रेक्षक हो, मॅच आता मात्र रंगताना दिसेल. एखाद 2 विकेट, एखाद 2 डॉट बॉल जर आले तर प्रतिस्पर्धी संघ जल्लोष करेल, परंतु इथून एखादा मोठा फटका आला तर नो डाऊट राजा शिव छत्रपती संघ कमबॅक करेल. परंतु कुठेही जाऊ नका, ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेतोय आपण. ऐकणार आहोत डीजे उरजच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत.
या स्पर्धेमध्ये फ्रँकीने एक असं षटक टाकले की 2 धावा खर्च केल्यात, 2 विकेट प्राप्त केल्यात आणि जबरदस्त कामगिरी राहिली होती. तसं षटक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळावं लागेल, परंतु काय घडेल काय बिघडेल येणारे 12 बॉल 11चं समीकरण. संदेश सेट झाले, 4 मध्ये 11 धावा त्याने केल्या आहेत. ऑस्टिन देखील सेट झालेत, 5 मध्ये 11 धावा त्याने केलेल्या आहेत. प्रत्येक प्रेक्षकांचे लक्ष या मॅच वरती राहिले गेले. गोलंदाज तयार, फ्रँकी बाट्या फुलटॉस बॉल स्विंग केले बॉटला, अगदी जर पाहिलं तर स्वतःला झुकून बॉलला ऑन साइडला वळवले गेले. आणि काय घडले आता पंचांचा इशारा आलाय, मिळतील धावा 2 आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 52, 52 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 बॉल करायच्या 9 धावा, 11 बॉल 9 धावा, पैसा वसूल मॅच. सेमीफायनलचा मॅच कसा असावा तर याच मॅच सारखा सेमीफायनलचा देखील मॅच असावा. हॅलो हॅलो, कुठे बदले कुठे बदले, या लवकर या. हा 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 यस. काय निर्णय असेल, सिंगल डबल. आता पंच देखील जर पाहिले गेले तर त्या ठिकाणी पोहोचतील. यस पंच, आपण थर्ड रूम मध्ये येणार का पुन्हा एकदा? यस. जर त्या ठिकाणी जर पाहिले गेले तर आमचे व्हॉलंटियर्स आहेत आणि ते निर्णय देतील, 1 धाव असेल की 2 धाव. यस पंच अशोकजी राऊत आमच्यापर्यंत इशारा करतायत. चला आपण लगेच 2 मिनिटं लागतील JTCL यावरती हे दृश्य पाहण्यासाठी.
यस पंच एकच धाव असेल, कारण की ॲक्युरेट या ठिकाणी पाहिलं गेलं कुठल्याही संघाच्या विरोधात या ठिकाणी चुकीचा निर्णय येणार नाही आहे आणि पंचाचा एकच धावेचा सिग्नल आता मात्र येताना दिसतोय. आणि अशा रीतीनं 51 धावा आहेत, म्हणजेच 11 बॉल करायचे आहेत 10 धावा. 11 चेंडू आणि 10 धावा. आता मॅचचं समीकरण आपण जरूर बघतायत. भरपूर लाडके प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचं मडाच्या अंतर्हृदयापासून नागवा चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 11 बॉल करायच्या होत्या 10, त्यामध्ये षटकार करावा लागेल. ॲट आलाय षटकार. ऑस्टिनच्या बॅट मधून या मॅचची हवा काढणारा हा भव्य दिव्य फायनल मध्ये प्रवेश करणारा हा षटकार आलाय. ऑस्टिनसाठी प्रत्येक षटकारामागे 500 रुपये सिनियर संघाकडून दिले जातील आणि रिव्हर्स जर षटकार मारला तर जॅक्सन मस्तानकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. स्विच हिट खेळायची काही गरज नाही. आता सिंगल डबलने जरी धावा बनल्या तरी 10 मध्ये करायच्या आहेत फक्त 4. 57 धावा धावफडकावरती लागल्या गेल्यात. फ्रँकी बाटा नाराज झालेत या मॅच वरती. फार मोठी अपेक्षा त्यांच्यावरती होती. हा बॉल फुलटोस आहे आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर एक धाव या ठिकाणी मिळताना दिसेल. आता मात्र जर पाहिलं गेलं तर मॅचचं समीकरण सोपं होत जाईल. 9 बॉल आणि करायच्या 3 धावा. नऊ बॉल करायच्या 3 धावा. यस 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 काही शंका असेल तर आमच्यापर्यंत यस प्रत्येक बॉलवरती रिव्ह्यू घेऊ नका मित्र प्लीज. पहा 1-2 रिव्ह्यू तर ठीक आहे, परंतु भरपूर रिव्ह्यू झाले या मॅच मध्ये आणि हेच या ठिकाणी प्रत्येक आयोजन समिती आमच्यापर्यंत माहिती पोहोचवते आणि तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हा बॉल फेअर डिलिव्हरी आहे, नो बॉल नसणार आहे, कारण की फलंदाज थोडेसे वाकले आणि त्याच कारणास्तव तेवढीशी फ्लाईट उंची निर्माण झाली नाही आहे. 9 बॉल मध्ये करायच्या 3 धावा. 9 चेंडू आणि 3 धावा हे मॅचचं समीकरण या ठिकाणी सुरू आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फ्रँकी बॅट तयार. 9 बॉल 3. ओव्हर दी विकेटने फुलटॉस बॉल आहे. ऑन साईडला चांगला फटका साधवला. एकदा कम्प्लीट केलेली आहे. डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि दुसरीचा प्रयत्न चालवलेला आहे, परंतु नाही. एकच आवृत्ती सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 59 धावा फटकावरती. विजयासाठी 8 बॉल 2 धावेंचं समीकरण. व्हॅलेंटाईन मिर्ची थोडाच वेळात त्यांचं देखील दाखल होणार आहेत. त्यांचा देखील आवाज या पुढच्या डावात संपूर्ण आपण ऐकणार आहात. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आता मात्र 8 चेंडू आणि 9 धावेंचं इथून देखील 8 बॉल आणि 2च धावेंचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिलेलं आहे. 8 बॉल 2. फटका इथे चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउंड चेंडूला कलेक्ट करतील आणि पाहता पाहता लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने फेकी केले. एकच धाव ठिकाणी कंप्लीट झालाय. राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि त्यांच्या सारखा लढलाय आणि आता मात्र 7 मध्ये करायचं आहेत 1. ओहो मॅच जिंकले. पहिला संघ मैदानाच्या आतमध्ये ठरला गेलाय. या स्पर्धेतील राजा शिव छत्रपती संघ ठरलाय. थेट फायनल मध्ये प्रवेश त्याने केलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स.